हजारो वर्षांपूर्वी श्रीकृष्णाची सुवर्णनगरी मानली जाणारी द्वारका समुद्रात गडप झाली हे आपण ऐकलंय आणि वाचलंय सुद्धा. पण आपल्या भारताच्या नकाशावर एक असंही शहर आहे जे अगदी हल्ली 60 वर्षांपूर्वी आपल्या डोळ्या देखत एका रात्रीत समुद्रात गायब झालं. जिथे एकेकाळी हजारो लोकांचा राबता होता तिथे अचानक एका रात्रीत निसर्गाने असं काही रौद्ररूप धारण केलं की सकाळी सूर्य उगवला तेव्हा तिथे शहर नावाची गोष्टच शिल्लक राहिली नव्हती. या ठिकाणाला घोस्ट टाउन असंही म्हटलं जातं. कोणतं होतं हे गाव, नक्की काय घडलं होतं त्या रात्री, जाणून घेऊया. 1964चा तो डिसेंबरचा महिना होता. तामिळनाडूच्या टोकावर वसलेलं भारत आणि श्रीलंका यांच्यातलं व्यापाराचं मुख्य केंद्र असलेलं धनुषकोडी हे शहर आपल्या नेहमीच्या कामकाजात व्यस्त होतं. एका बाजूला बंगालचा उपसागर आणि दुसऱ्या बाजूला हिंदी महासागर. या दोन महासागरांच्या कुशीत हे शहर शांतपणे विसावलं होतं. शहरात सकाळ होताच चर्चच्या घंटा ऐकू यायच्या, रेल्वे स्टेशनवर वाफेच्या इंजिनाची शिट्टी वाजायची आणि कोळी बांधव आपल्या जाळ्या सावरत समुद्राकडे निघायचे. लोक खूप आनंदी होते कारण क्रिसमस जवळ आला होता. शहर रोषणाईने सजलं होतं. पण त्यावेळी कोणाला कल्पनाही नव्हती की निसर्ग त्यांच्यासोबत एक भयानक खेळ खेळणार आहे. तसा डिसेंबर महिना तर चांगला सुरू होता, पण 22 डिसेंबरची ती सकाळ नेहमीसारखी नव्हती. आकाश काळवंडलं होतं. समुद्राच्या लाटा नेहमीपेक्षा थोड्या जास्त उंच उड्या मारत होत्या. पण किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांसाठी हे नवीन नव्हतं. त्यांना वाटलं की दरवर्षी सारखाच हा सुद्धा एखादा पावसाचा दिवस असेल. पण जसजशी संध्याकाळ झाली तसा वाऱ्याचा वेग वाढू लागला. ताशी 200 ते 250 किलोमीटर वेगाने वारे वाहू लागले. पाऊस इतका जोरात होता की समोरचं काहीच दिसत नव्हतं. त्याच दरम्यान पंबनहून धनुषकोडीकडे जाणारी ट्रेन आपल्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात होती. कोणीतरी क्रिसमससाठी घरी चाललं होतं, कोणी कामावरून परतत होतं, तर काही पर्यटक होते. रात्रीचे साधारण 11:15 वाजले असतील जेव्हा ही ट्रेन पंबन पूल ओलांडून धनुषकोडी स्टेशनच्या जवळ पोहोचली तेव्हा ड्रायव्हरला समोर फक्त पाण्याचा प्रचंड लोंढा दिसला. ट्रेनचे सिग्नल फेल झाले होते, पण ड्रायव्हरने अंधारात गाडी पुढे नेण्याचा निर्णय घेतला. पण अचानक समुद्राची एक भयानक लाट आली आणि त्या लाटेने त्या अवजड ट्रेनला एखाद्या कागदी नावेसारखं उचललं आणि थेट खोल समुद्रात फेकून दिलं. त्या क्षणी त्या 110 जीवांचा प्रवास कायमचा थांबला. एकही प्रवासी वाचला नाही. पण निसर्गाचा हा तांडव इथेच थांबला नव्हता. मध्यरात्रीनंतर चक्रीवादळाने धनुषकोडी शहरावर थेट हल्ला केला. लोक गाढ झोपेत होती. अचानक घरात पाणी शिरू लागलं. लाटांनी शहरातली घरं, शाळा, पोस्ट ऑफिस, चर्च सगळं एकामागोमाग एक पत्त्यांच्या बंगल्यासारखे पाडून टाकलं. अंधारात कोणाला कुठे पळावं काही सुचत नव्हतं. पाण्याचा जोर इतका होता की जे लाटेच्या तडाख्यात आले ते थेट समुद्रात वाहून गेले. त्या एका रात्री ट्रेनमधल्या 110 प्रवाशांसह धनुषकोडीतील 1800हून अधिक लोकांनी जलसमाधी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मदत कार्य तिथे पोहोचलं तेव्हा तिथे फक्त रेल्वेचे रूळ आणि घरांचे अवशेष उरले होते. या दुर्घटनेनंतर भारत सरकारने धनुषकोडीला राहण्यासाठी अयोग्य म्हणजेच अनफिट फॉर लिव्हिंग शहर म्हणून घोषित केलं. पण प्रश्न हाच पडतो की विज्ञानाच्या युगात आपण हे शहर पुन्हा का वसवू शकलो नाही? आता याचं मुख्य कारण म्हणजे तिथली भौगोलिक स्थिती. धनुषकोडी हे दोन समुद्रांच्या म्हणजेच बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरामध्ये एका अरुंद पट्टीवर वसलेलं आहे. तिथे पुन्हा चक्रीवादळ येण्याचा धोका नेहमीच असतो. शिवाय तिथली जमीन वाळूची असून ती समुद्राच्या पातळीपासून फारशी उंच नसल्यामुळे पायाभूत सुविधा उभारणं तिथे तांत्रिकदृष्ट्या खूप कठीण आहे. आता आज धनुषकोडीत गेलं की तुम्हाला फक्त उद्ध्वस्त झालेलं चर्च, रेल्वे स्टेशनचे अवशेष आणि मोडकळीस आलेली घरं दिसतात. आसपासच्या गावातले मच्छीमार म्हणतात की रात्रीच्या वेळी तिथे आजही त्या रेल्वेचा आवाज आणि लोकांच्या किंकाळ्या ऐकू येतात. अनेक पर्यटकांनी तिथे विचित्र सावल्या पाहिल्याचा दावा केलाय. आता याला लोकांचा भ्रम म्हणा किंवा त्या रात्रीच्या भयानक आठवणी. पण आजही सूर्यास्तानंतर या गावात कोणालाही थांबण्याची परवानगी नाही. धनुषकोडी हे शहर आजही त्या वादळाच्या खुणा घेऊन शांत उभं आहे. निसर्गाच्या शक्तीसमोर मानवी साम्राज्य किती हतबल असू शकतं याचं हे सर्वात मोठं उदाहरण आहे. तुम्ही या घोस्ट टाउनला कधी भेट दिली आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.